नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी मित्रांनो संभाव्य प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत. बघा या ठिकाणी मित्रांनो, या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास तुमचे 90 ते 95 बघा जे की मार्क्स या ठिकाणी फिक्स होणार आहेत. म्हणून या ठिकाणी आजचा जो काही या ठिकाणी बघा व्हिडिओ आहे आपला संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर पहिल्या ठिकाणी बघा चॅनलला आता सबस्क्राईब मात्र तुम्ही ठिकाणी अवश्य करून घ्या. ओके, तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिला काय आहे, तर महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे. तर मित्रांनो बघा, महाराष्ट्र गुप्तवार्ता मित्रांनो बघा जी की प्रबोधिनी या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे. तर बघा जे की क्रमांक पुणे या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, जी की बघा क्रमांक पुणे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढे, पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते. तर पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर मित्रांनो बघा त्याला कोणतं पद या ठिकाणी जे की मिळते. तर बघा जे की क्रमांक ब बघा जे की हेड कॉन्स्टेबल या प्रकारचं पद भेटतं. ओके मित्रांनो बघा, नुसतं पाहू नका, पाहण्यासोबत हे संपूर्ण काय मित्रांनो प्रश्नसंच बघा जे की नोट डाऊन करून घ्या. आणि नोट डाऊन मित्रांनो बघा करून हे संपूर्ण बघा जे की 24 तासाच्या आत बघा हे संपूर्ण प्रश्न पाठांतर देखील मित्रांनो बघा करून घ्या. कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो बघा की या संपूर्ण प्रश्नाचा 100% बघा तुम्हाला फायदा या ठिकाणी होणार आहे. ओके, पुढचा तिसरा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम डॅश डॅश नुसार चालते. तर बघा जे की महाराष्ट्र पोलीस दलाचं प्रशासन हे बघा जे की मुंबई पोलीस अधिनियम बघा जे की क्रमांक 1951 नुसार मित्रांनो चालते. ओके, पुढचा, IT ॲक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे. तर IT ॲक्ट 2000 हा जो काही मित्रांनो बघा कायदा आहे बघा हा कोणत्या गुन्ह्यांना बघा जे की आळा घालण्यासाठी आहे. तर बघा जे की मित्रांनो सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे बघा, जे की क्रमांक ड बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो बघा जे की नॅशनल पोलीस अकॅडमी या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे. तर बघा जे की क्रमांक हैदराबाद मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, पुढचा सहावा प्रश्न, SRPF स्थापना दिवस कोणता. तर मित्रांनो बघा या ठिकाणी SRPFचा बघा जे की स्थापना दिवस किंवा रेझिंग या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर बघा जे की स्थापना दिवस बघा क्रमांक 6 मार्च या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली. मित्रांनो बघा या ठिकाणी तैनाती फौजेची जी काही मित्रांनो बघा पद्धत आहे या ठिकाणी कोणी सुरू केली होती. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो लॉर्ड वेलेस्ली यांनी या ठिकाणी सुरू केली होती. मित्रांनो बघा या ठिकाणी जास्त काही बघा अवघड लेवलचे प्रश्नसंच मित्रांनो बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जात नाही. त्यामुळे मित्रांनो शक्यतो बघा सोप्यातले सोपे मित्रांनो या ठिकाणी प्रश्न संपूर्ण करून जायचा म्हणजे की प्रयत्न तुम्ही या ठिकाणी बघा अवश्य करून घ्या. ओके, तर बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, आठवा आणि कशा प्रकारचा आहे. तर धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले. तर धारासना या सत्याग्रहाचे बघा जे की नेतृत्व कोणी केलं. तर बघा जे की क्रमांक बघा ड जे की सरोजिनी नायडू या मित्रांनो बघा जे की या व्यक्तींनी मित्रांनो धारासना या सत्याग्रहाचं नेतृत्व केलेलं होतं. पुढचा, महर्षी कर्वे म्हणजेच काय बघा महर्षी विठ्ठलरामजी शिंदे सॉरी ठिकाणी तो वेगळा आहे. तर महर्षी कर्वे यांनी बघा जे की येथील विधवेशी विवाह केला होता. तर मित्रांनो बघा महर्षी कर्वे यांनी मित्रांनो बघा जे की क्रमांक शारदा सदन मित्रांनो बघा जे की या मित्रांनो बघा जे की ठिकाणच्या मित्रांनो बघा जे की एका विधवा महिलेशी मित्रांनो बघा जे त्यांनी विवाह केला होता. ओके, जी की बघा क्रमांक शारदा सदन जी की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे, भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी या दिवशी विजय दिवस पाळला जातो. तर मित्रांनो बघा भारताने 1971 मध्ये युद्ध जिंकले होते म्हणून मित्रांनो दरवर्षी बघा जे की क्रमांक ब 16 डिसेंबर या दिवशी मित्रांनो बघा जे की विजय दिवस पाळला जातो किंवा साजरा केला जातो या प्रकारे आपण म्हणू शकतो. ओके, जे की बघा 16 डिसेंबर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न, मुंडा ही बघा जे की आदिवासी जमात मुख्यत्वे किंवा प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळून येते किंवा आढळतात. तर मित्रांनो बघा मुंडा या आदिवासी जमातीची बघा जे की मित्रांनो जमात मुख्यतः कोणत्या राज्यात आढळून येते. तर बघा जे की क्रमांक बघा जे की झारखंड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढचा 12वा प्रश्न,
पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे? तर पांडुरंग महादेव हे जे काही मित्रांनो बघा नाव आहे हे बघा जी की क्रमांक ब बघा जी की सेनापती बापट मित्रांनो यांचं नाव आहे. ओके. पुढचा प्रश्न. जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला? तर जातीय निवाडा या नावाने बघा जी की इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेला निवाडा मित्रांनो बघा जी की रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कधी जाहीर केला होता? तर बघा जी की क्रमांक 16 ऑगस्ट 1932 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न बघा आता. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे की अमृतानुभव हा ग्रंथ या ठिकाणी कोणी लिहिला? तर बघा जे की क्रमांक ड संत ज्ञानेश्वर यांनी मित्रांनो लिहिला होता. पुढचा बघा पुढचा प्रश्न. तर पहा या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? मित्रांनो बघा 2011च्या जनगणनेनुसार मित्रांनो महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा बघा कोणता आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा जे की मुंबई उपनगर बघा जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं जे की बघा योग्य आन्सर मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. ओके. पुढचा. इसापूर प्रकल्प बघा जे की कोणत्या या ठिकाणी तालुक्यामध्ये आहे? तर मित्रांनो इसापूर हे जे काही मित्रांनो बघा प्रकल्प आहे बघा वैनगंगा नदीवरलं मित्रांनो हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे बघा? तर जे की बघा क्रमांक ब बघा जे की पुसद या तालुक्यात आहे. ओके. पुढचा. सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यातून कोणती नदी वाहते? तर बघा मित्रांनो सांगली, सातारा व कोल्हापूर बघा या तीनही जिल्ह्यातून मित्रांनो बघा जे की क्रमांक कृष्णा ही नदी या ठिकाणी मित्रांनो वाहते. ओके. पुढचा प्रश्न आता. चंदनपुरी घाट कोठून कोठे जाताना लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे की चंदनपुरी हा जो काही मित्रांनो घाट आहे बघा हा कोठे जाताना लागतो? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा ड जे की पुण्याहून मित्रांनो नाशिक या ठिकाणी जाताना लागतो. ओके. पुढे. अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने कोणती? तर मित्रांनो बघा अर्धा दंड असणारे पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजन कोणती खालीलपैकी? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो द हे व्यंजन आहे. ओके. बघा द या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचा क्रमांक आन्सर आहे. पुढचा प्रश्न. तर बघा चंद्र आणि जग या दोन्ही शब्दातील पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात मोडतात? मित्रांनो बघा चंद्र मधील च व जग मधील ज हे मित्रांनो बघा जे काही दोन व्यंजन आहेत मित्रांनो हे कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की तालव्य मित्रांनो बघा या वर्णाच्या प्रकारामध्ये मोडणारे व्यंजने आहेत. ओके. पुढचा. मराठीमध्ये नामाचे मुख्य प्रकार किती पडतात? तर बघा मित्रांनो मराठीमध्ये नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 3 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. पुढचा. पगडी या शब्दाचे नपुसकलिंगी रूप या ठिकाणी बघा आपल्याला जे की ओळखायचं आहे. तर पगडी हे जे मित्रांनो बघा काही शब्द आहे मित्रांनो हे बघा जे की स्त्रीलिंगी शब्द आहे मित्रांनो. तर बघा या स्त्रीलिंगी शब्दाचं बघा जे की नपुसकलिंगी मित्रांनो बघा शब्द कोणता असेल? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की पागोटे असा मित्रांनो बघा जे की याचा शब्द होतो. ओके. नपुसकलिंगी पगडी या शब्दाचा शब्द नपुसकलिंगी कोणता होतो? तर पागोटे असा होतो बघा जे की क्रमांक ब. लक्षात असू द्या. पुढील शब्दांची स्त्रीलिंगी बघा मित्रांनो ठिकाणी स्त्रीलिंगी रूपे अनुक्रमे कोणती आहेत? ओके. या प्रकारचा प्रश्न आहे. तर यापैकी मित्रांनो बघा राजा, हंस व विधाता या शब्दांची मित्रांनो बघा जे की स्त्रीलिंगी रूपे कोणती आहेत अनुक्रमे? तर बघा जे की क्रमांक राज्ञी, हंसी व विधात्री मित्रांनो बघा जे की असं या ठिकाणी बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न. बघा आता हार या शब्दाचे एकवचन आपल्याला ओळखायचं आहे. तर मित्रांनो हार या शब्दाचं बघा जे की एकवचन बघा क्रमांक ड बघा जे की हारच्या प्रकारामध्ये होतं. मित्रांनो बघा हार या शब्दाचं एकवचन आणि अनेकवचन मित्रांनो बघा एकसारखंच असतं. ओके. लक्षात असू द्या. पुढे. यासारखेच बघा जे की मित्रांनो लेखक मित्रांनो बघा या प्रकारच्या शब्दामध्ये मित्रांनो बघा जे की एकवचन आणि अनेकवचनामध्ये हे शब्द सारखा असतो. यासोबत उंदीर हा देखील शब्द मित्रांनो एकवचन आणि अनेकवचनामध्ये सारखा असतो. ओके. पुढचा प्रश्न बघा आता. आपण स्वतः 2 शब्द बोला. अधोरेखित बघा जे की अधोरेखित मित्रांनो बघा शब्दाचा सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे किंवा अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर आपण स्वतः 2 शब्द बोला अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा जे की पुरुषवाचक सर्वनाम आहे. ओके. कारण मित्रांनो बघा ठिकाणी आपण आलेलं आहे. ओके.
आपणला या ठिकाणी बघायचे की अंडरलाईन केलेलं आहे आणि मित्रांनो आपण हे बघायचे की पुरुषवाचक सर्वनाम आहे. जर या ठिकाणी बघा स्वतःला जर बघा या ठिकाणी अंडरलाईन केलं असतं तर हे बघायचे की आत्मवाचक सर्वनाम झालं असतं. ओके, जे की बघा क्रमांक पुरुषवाचक सर्वनाम लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, विभक्तीचे मुख्य कारकार्थ किती? तर बघा मित्रांनो, विभक्तीचे मुख्य कारकार्थ एकूण किती आहेत? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की 6 आहेत, लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग आपल्याला जे की ओळखायचा आहे. बघा तर मित्रांनो बघा, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग बघा जे की क्रमांक नवीन कर्मणी असा आहे. कारण मित्रांनो सांगतो या ठिकाणी बघा, चोर पकडणारा कोण आहे मित्रांनो? शिपाई. म्हणजे बघा जे की शिपाई हा मित्रांनो बघा जे की अरे या वाक्यातील बघा जे की कर्ता आहे. ओके मित्रांनो, जर कर्त्याला मित्रांनो प्लस कडून या प्रकारचं जर मित्रांनो बघा जे की ठिकाणी जर अव्यय लागत असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो बघा जे की नवीन कर्मणी असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक क जे की नवीन कर्मणी प्रयोग मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा आता, हां, ऐन जमाबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदनी. बघा मित्रांनो, ऐन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत? तर मित्रांनो ऐन जमाबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आले आहेत? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा जे की ड बघा अरबी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे 29वा प्रश्न, यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर यथाशक्ती हा जो काही मित्रांनो शब्द आहे मित्रांनो, या शब्द कोणत्या शब्दाचे उदाहरण आहे? तर बघा जे की क्रमांक अव्ययी भाव या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पुढे शेवटचा प्रश्न बघा, तक्षक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा, तक्षक या शब्दाचा जे की विरुद्धार्थी शब्द मित्रांनो यापैकी कोणता असेल या प्रकारच्या मित्रांनो बघा जे की शेवटच्या प्रश्नाचं आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर बाकी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.